नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि रश्मी महामरेचा नमस्कार. जगभरात अनेक देश वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकमेकांवर अवलंबून असतात. त्यामुळे जगभर कशाची ना कशाची आयात आणि निर्यात सुरू असते. ही आयात निर्यात अनेक गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे सागरी मार्ग असेल, जागतिक संबंध असतील, ऊर्जा पुरवठा असेल, किमती असतील, अशा सगळ्या जागतिक पुरवठा साखळी संबंधी जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमातून. त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत अन्नतंत्रज्ञ अर्थात फूड टेक्नॉलॉजिस्ट भूषण नामदेवराव एंगडे. हे जागतिक स्तरावर प्रसिद्ध अन्नतंत्रज्ञ असून बाइंडर टेक्नॉलॉजी कन्सल्टन्सीचे संस्थापक आहेत. R&D, प्रशिक्षण, बाजार संशोधन, अन्न प्रक्रिया अशा विविध अंगांनी ते कार्यरत असून त्यांना आंतरराष्ट्रीय स्तराचा व्यापक अनुभव आहे. भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रम घेतले आहेत. मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे सर. धन्यवाद सर. आत्ताच मी म्हटलं तसं जागतिक स्तरावर जी काही सप्लाय चेन असते तर त्याविषयी आज आम्ही आपल्याकडून जाणून घेणार आहोत. तर जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे नेमकं काय असतं? धन्यवाद मला इथे इन्व्हिटेशन दिल्याबद्दल. बघा, एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी या विषयाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघतो. आजची जी फूड सप्लाय चेन आहे ती म्हणजे केवळ एकदम माल आणणं आणि नेणं हीच गोष्ट नाही, तर ती जगभरातील जे अन्न आणि निविष्ठांचे इनपुट्स अत्यंत गुंतागुंतीचं एकदम हे जाळं आहे. आणि यामध्ये आपले खते, इंधन, पशुखाद्य, पैसा आणि मजूर याचाही समावेश आहेत. आणि हे सगळे इंटरकनेक्टेड आहेत. या साखळीचं सर्वातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे की जगाच्या कानाकोपऱ्यात किंवा या क्षेत्रात झालेले जे छोटे पुरवठा विस्कळीतसुद्धा एक कुठे विस्कळीत झाला तर त्याचा इम्पॅक्ट दुसरीकडे होतो. आणि आपण आजच्या ह्या जगात, आजच्या ह्या घडीत जे आपण जिओपॉलिटिकल सिच्युएशन बघत आहोत ती सध्या तयार झालेली आहे. एक छोटीशी गोष्ट सांगायची म्हणजे जे फॅक्टरीचं आपण जे उत्पादनं बनवतो, समजा कुठे व्हिएतनाममध्ये जर संप चालू झाला तर आम्ही इन्ग्रेडियंट म्हणून स्टेबलायझर्स घेतो वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनसाठी. ते फॉर्म्युलेशन इथे ठप्प होतात. किंवा कुठे आता पॅकेजिंगचं उत्पादनाचं कमी झालं तर इथे पॅकेजिंगच नाही उरत. सध्या आपण पॅकेजिंग आता घेत आहोत. पेट्रोलियमचा बाय प्रोडक्ट असते पॅकेजिंग म्हणजे. आणि सध्या तीच बंद झाली आहे. तर त्यामुळे इथल्या फूड पॅकेजिंगवरच हळूवार एकदम इम्पॅक्ट झालेला आहे. आणि खत आणि इंधनाचा हा डॉमिनो इफेक्ट हा सगळीकडे जाणवतो. म्हणजे शेतीसाठी जो खतं लागतात आणि नॅचरल गॅस जो लागतो तो आपल्याला होर्मुझ समुद्रधुनीतून येतो. आणि तो एकदम महाग झालेला आहे. आणि ह्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो आणि शेवटी आपल्या हे ताटातलेच भाव वाढतात. खरं आहे तुम्ही सांगता ते. कारण तुम्ही आत्ता म्हणालात तसं आपण सगळे एकमेकांशी कनेक्टेड असतो आणि एकीकडून दुसरीकडे वस्तू जाते. त्यामुळे जाण्या येण्याची जी काही कारवाई असते किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात, जर एकीकडे त्या बंद पडल्या तर दुसरीकडे त्याचा अर्थात परिणाम होणार हे निश्चित आहे. पण मग ऊर्जा आणि अन्नाची उपलब्धता यांचा नेमका संबंध कसा आहे? तो डायरेक्ट किंवा थेट संबंध आहे की काय सांगाल तुम्ही? ऊर्जा, सागरी मार्ग आणि एकदम जागतिक संबंध म्हणजे याचा संबंध अगदी हाडामासाचाच आहे. आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपल्या प्रत्यक्षात आपण ऊर्जेचे खतच खात असतो एका प्रकारे. जागतिक बँक आणि IMFचा डेटाचा अभ्यास केला तर असं दिसतं की अन्नाच्या किमतीतील 50% चढ उतार हे थेट ऊर्जेच्या किमतीवर अवलंबून असतात. म्हणजे विचार केलेला आहे म्हणजे किती 50% ही खूप मोठी एक संख्या आहे. जेव्हा कच्चं तेल महाग होतं तेव्हा लॉजिस्टिक कंपन्यांचे दर वाढतातच आणि त्यामुळे अन्नाचा तुटवडाही होत नाही, पण ते आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर गोदामात तांदूळ, गहू, बाजरी, ज्वारी असूनही जर तुमचं इंधन एकदम महाग झालं तर तो सामान्य माणसाच्या ताटापर्यंत पोहोचवणं एकदम अशक्य होतो. हा ऊर्जेचा महापूर अन्नाच्या उपलब्धतेला एकदम कोरडं पाडतो. आणि
जेव्हा आपण आता होर्मुझबद्दल बोलतो तेव्हा जगाचे हे लक्ष आहे ते फक्त एक खनिज तेलाचा व्यापार, म्हणजे दररोज आपण वृत्तपत्रात एकदम हेडलाईन्स बघतो, खनिज तेल, पेट्रोलियम, हे ते, एवढेच गॅसोलिन, पदार्थ वाचतो. बरोबर. आणि पण मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून मी याकडे वेगळ्या नजरेतून बघतो. हा केवळ एनर्जी गेटवे नाही आहे, तर हा एक कॅलरी गेटवे आहे. आजची संपूर्ण जागतिक अन्नव्यवस्था ही हायड्रोकार्बन्सवर उभी आहे. शेतात ट्रॅक्टर चालवण्यासाठी आपल्याला डिझेल लागतं, किंवा सिंचनासाठी वीज लागते, हो ना. किंवा अन्न प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला नैसर्गिक वायू लागतो, म्हणजे कोल्ड रेफ्रिजरेशनसाठी आपल्याला वायू लागतो, तो आपल्याला तिथूनच येतो. आणि ही जेव्हा ऊर्जा महाग होते तेव्हा आपल्याला आपली म्हणजे फूड प्रोसेसिंगची, मॅन्युफॅक्चरिंगची आपली एकदम कॉस्ट वाढते. आणि ही शेवटी ठिणगी आहे, तुमच्या किचनच्या बजेटवरच येते. बेसिकली हे एक जागतिक संकट आहे, पण असं हे आपल्या फूड प्रोसेसिंगवर एकदम हळूवारपणे काय म्हणतात परिणाम आता सध्या तरी दिसत नाही आहे, हे लक्षात येतच नाही आहे. कारण हा परिणाम आपल्याला पुढच्या आपल्या क्रॉप सायकलमध्ये दिसेल. आपल्याला Q3 आणि Q4 म्हणजे काही महिन्यांनी आपल्याला हा परिणाम आपल्याला दिसेल. कारण आपण असा सध्या मुंबईत आहेत, हो ना. अगदी स्टॉक मार्केटच्या जवळ. म्हणजे आपण 2 महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये कसे चढाव आणि उतार बघितलेले आहेत. पण जेव्हा आपण जेव्हा शेतकरी बंधू भगिनी किंवा फूड प्रोसेसिंगमध्ये असलेले जे एंटरप्रिनर्स आहेत, ते ह्यांचं एक समीकरण आहे, पॅरलल आहे, इकॉनॉमिकचं समीकरण पॅरलल आहे. पण जे अन्न उगवायला वेळ लागतो तो स्टॉक मार्केटच्या चढ उताराविषयी पॅरल कधीच नसतो. खरंय, अगदी खरं सांगते तुम्ही. कारण शेतात बी रुजवल्यापासून अन्न उगवून यायला जे काही 3, 4, 5, 6 महिने लागतात, अगदी त्याचा जो काही परिणाम आहे तो निश्चित आपल्याला 6 महिन्यानंतर लक्षात येणार आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यासक असल्यामुळे तुम्हाला ते आधी लक्षात येत आहे, पण सर्वसामान्य माणसांना ते नंतर लक्षात येईल. पण मग हा जो काही पुरवठ्याची ही साखळी आहे त्याच्यामध्ये हा जो परिणाम होतो किंवा जो काही चढ उतार होतो त्याच्यावर काही उपाय आहेत की काय सांगाल तुम्ही? ह्यावर उपाय बरेच आहेत. म्हणजे आता ICARने त्यांचं एक टास्क फोर्स चालू केलेली आहे. ते शेतकऱ्यांना ट्रेनिंग देतात, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन, वेगवेगळ्या खेड्यांमध्ये जाऊन. तुम्ही फर्टिलायझर्सचा उपयोग किती केला पाहिजे, कसा केला पाहिजे, ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्या ट्रेनिंगनुसारच आपल्याला होतं. आणि बेसिकली एक आपलं जे धोरण आहे, आपण दुसऱ्या देशांशी एक करार, व्यापार अजून चालू केलेला आहे, ती पण एक चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे मला इथे एक मुद्दा नमूद करावा असं वाटतं की आपण भारताच्या अमोनियापैकी जवळपास 81% आयात आपण फक्त एका मार्गावरून घेतो. म्हणजे ही एकदम प्रचंड एक मोठी संख्या आहे, मोठी गोष्ट आहे. आणि अमोनिया हा युरिया आणि DAP सारख्या खतांचा खणा आहे. जर होर्मुझमध्ये जवळपास 50 दिवसांनी मालवाहतूक जर थांबली तर आपल्या देशातील खतांचे कारखाने ठप्प होतात आणि आपल्याला हे रिझल्ट्स आपल्या एकदम फूड सप्लाय चेनमध्ये दिसतात. आणि सध्या आपण बघतोय, खरं बघायला गेलो तर 2 महिन्यालाच, म्हणजे 2 महिने ठप्प होती, म्हणजे कमी जास्त तिथे चालू होतं, पण 2 महिने ठप्प झालं. आणि मला अजून एक एक्सपिरियन्स मला शेअर करायचा वाटतो की जवळपास हे युद्ध जवळपास चालू झालं फेब्रुवारीच्या एंडमध्ये. तर आम्ही कन्सल्टेशन एक्सपोर्टर्सला सुद्धा देतो. एक्सपोर्टर्सला कन्सल्टेशन देतो म्हणजे आम्ही त्यांचे प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात, त्यांचे फूड सेफ्टी स्टँडर्ड्स असतात. ते स्टँडर्ड्स कसे असावेत, काय नाही, त्यासाठी एकदम एक्सपोर्टर्स परिपक्व आहेत का नाही, त्यांच्या सर्टिफिकेशन्स वगैरे, चेकिंग वगैरे, ते रेग्युलेशन्स, रूल्स रेग्युलेशन्स सगळे आम्ही गोष्टी व्यवस्थित प्रकारे बघतो. आणि असं दिसलं की जवळपास मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये अगदी त्यांच्या बोटीस थांबलेल्या होत्या. आणि जे आपला इथून असलेलं काही किलोमीटर नावाशिवा बंदर आहे, तिथून जवळपास भारताचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट होतो. तिथे दुतर्फा लांब लांब कांद्या, बटाट्याच्या, मीठच्या, आपल्या फळभाज्यांच्या
फळांच्या फळांच्या वगैरे एकदम ह्या दुतर्फा वाहतूक म्हणजे ट्रक्स थांबले होते. आणि जवळपास एका वेळेस एक कंटेनर एका दिवसाचा रिचार्ज करण्यासाठी म्हणजे रेफ्रिजरेशन मेंटेन करण्यासाठी त्यांना जवळपास खर्च 10,000 ते 15,000 होत होता. आणि हा जवळपास एक दिवस थांबले, 2 दिवस थांबले आणि आठवडाभराने ते त्यांच्या ठिकाणी गेले. आणि म्हणजे हा प्रदीर्घ असा हा काळ हा चालू होता. आणि नंतर हा मिडल ईस्टमध्ये म्हणजे आखाती देशात ईद हा सण होता. आणि जेव्हा जेव्हा सण असतो तेव्हा भारतामधून आपले टरबूज किंवा केळी, फळांना खूप प्रचंड प्रकारात मागणी असते. आणि बघायला गेलं तर फळ एकदम नाशवंत असतं, त्यांची शेल्फ लाईफ एका आठवड्यापेक्षा किंवा त्यापेक्षा कमी असते. तर ती रेफ्रिजरेशनने मेंटेन करणं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ऑफकोर्स सर्टिफिकेशनचा खर्च वेगळा, तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव आपल्या फूड प्रोसेसिंगवर झालेला आहे. आणि नासाडीवर प्रचंड प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा एक परिणाम झालेला आहे. सर, आता इतक्या सगळ्या तुम्ही गोष्टी सांगतात तर एक प्रश्न मनात येतोय की भारतातून नेमक्या कोणकोणत्या गोष्टी आयात होतात किंवा निर्यात होतात? भारतातून प्रचंड होतात गोष्टी, आयात आणि निर्यात पण होतात आणि आयात पण होतात. जर आपण एक्सपोर्टचं बघितलं तर फूड प्रोसेसिंगमध्ये जी मिडल ईस्ट देश आहेत ते सेल्फ सफिशियंट नाही आहेत. आपण एक खूप भाग्यवान देशात आहोत. आपल्याला इथे हिमालय आहे, वाळवंट आहे, नद्या, समुद्र आणि सगळ्या प्रकारच्या जवळपास 25 ते 26 प्रकारचे क्लायमॅटिक झोन्स आहेत आपल्या भारतामध्ये. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे फळं, भाज्या, धान्य, कडधान्ये आणि सगळ्या प्रकारचं पीक आपल्याला उपलब्ध मुबलक प्रमाणात आहे. पण आखाती देशांचा हा मुद्दा हा वेगळा आहे. त्या देशांचा सेल्फ सफिशियन्सी रेशो हा 20% आहे. म्हणजे 80% हे फक्त आणि फक्त काय म्हणतात निर्यातीवर अवलंबून असतात. आणि भारतातून म्हणजे प्रचंड गोष्टी जातात. आपल्या भारतामधून बासमती राईसला म्हणजे सगळ्यात अत्यंत मोठी मागणी आहे. जवळपास UAE आणि सौदी अरेबिया हे 2 देश आपल्याकडून सगळ्यात जास्त इम्पोर्टर आहेत ह्या बासमती राईसचे. इराक आणि ओमान हे अगदी बासमती राईसचे इम्पॉर्टंट आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या पालघरचा कांदा असू दे किंवा मिरच्या असू दे किंवा आलं असू दे, ह्या गोष्टी पण जातात. आणि मांस आणि अंडी ह्या गोष्टी पण प्रचंड प्रकारे जातात. पण मला एक चांगली गोष्ट इथे नमूद करायचं वाटते की फक्त हा इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचाच हा एक सराव नाही आहे. पण UAE मध्ये दरवर्षी एक मोठा मेळावा भरतो, गल्फ फूड एक्सपो. अच्छा. तर तिथे वेगवेगळ्या कंपन्या येतात आणि वेगवेगळ्या देशातल्या. आणि यात गल्फ फूड एक्सपोचा अगदी मुख्यपणे मला उल्लेख करायचा आहे. हा दुबईत होणारा सगळ्यात जगातला मोठा एक अन्न मेळावा आहे. तिथे भारतीय कंपन्या आपला माल जगापुढे मांडतात आणि सगळ्यात मोठे सौदे करतात. आणि थोडक्यात पाहिलं तर भारताची शेती आणि अरब देशाची भूक एक समीकरणच झालंय. आणि महाराष्ट्रात म्हणजे आपण आता उन्हाळ्यात बोलतोय तर आपल्या रत्नागिरीचा हापूस आंबा किंवा काजू किंवा कोळंबी किंवा सुरमई हे एक मोठे एक्सपोर्ट आहेत, एक्सपोर्ट कमोडिटीज आहेत. किंवा आपला पश्चिम महाराष्ट्रातलं जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत किंवा कोल्हापूरचं गूळ किंवा साखर ह्याची सुद्धा एक मोठ्या प्रमाणात निर्यात होते. आणि जेव्हा आपण खानदेशात वळतो तिथे हा म्हणजे नाशिकचा कांदा किंवा आपले द्राक्षे हे जगात प्रसिद्ध आहेत. म्हणजे काही दिवसापूर्वीच गव्हर्नमेंटनी नाशिकला एक वायनरी झोन म्हणून पण डिक्लेअर केलंय. पण आता हा डिहायड्रेट कांदा जळगावचा जातो आणि कांद्याच्या पावडरची तिथल्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रकारे मागणी असते. आणि जेव्हा आपण मराठवाड्यातला विचार करतो तर मराठवाड्यातला केसर आंबा आहे त्याला खूप मोठी प्रचंड मागणी आहे. जेव्हा आपण कोकणातला हापूस आंबा आणि आपल्या मराठवाड्यातला केसर हापूस आंबा करतो ह्यामध्ये एक समीकरण, किमतीचं समीकरण खूप मोठं असल्यामुळे आता केसरचीही वेगळी एक मागणी आहे. आणि त्याशिवाय आपलं ज्वारी किंवा बाजरी काही वर्षापूर्वी
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि युनायटेड नेशनच्या संलग्नित मिलेट. मिलेट इयर हे एक काय म्हणतात सेलिब्रेट केलं. म्हणजे पूर्ण वर्ष कुठे ना कुठे काही ना काही मिलेटचे कार्यक्रम होत होते. आणि त्यावेळेस मी पण एक कर्नाटकातल्या रायचूर नावाच्या गावी एक काम करत होतं मिलेट सप्लाय चेनवर. रायचूर हेच असं एक वेगळ्या प्रकारचं गाव आहे. तिथे राईस कन्झम्पशन पण जास्त आहे आणि मिलेट कन्झम्पशन पण जास्त आहे. अच्छा. आणि कडधान्याची मागणी इथून महाराष्ट्रातून, मराठवाड्यातून आणि आपल्या कर्नाटकातून बरीच आहे. आणि शेवटी एक विदर्भाला आपण विसरू नये, कारण विदर्भातून म्हटलो की आपण आपल्या डोळ्यापुढे एक नागपूरची संत्री येते. हो ना. नागपूर आणि अमरावतीची जी संत्री आहे आणि त्यापासून बनवलेले पदार्थ बाहेर जातात. तसंच चंद्रपूर आणि गडचिरोली भागातून तांदूळ आणि वाशिम अकोल्या पट्ट्यातून सोयाबीनचीही आपल्याला म्हणजे भरपूर प्रमाणात निर्यात होते. अरे वा, खूप छान. सो जेव्हा आपण निर्यातीबद्दल बोलतो तेव्हा या सगळ्या वस्तू व्यवस्थितरित्या पॅक करून पाठवल्या जातात. आणि जेव्हा इंधनाच्या किमती वाढतात किंवा त्याचा तुटवडा भासतो तेव्हा पॅकेजिंगसुद्धा विस्कळीत होतं. तर या संबंधात काय सांगाल आपण? बेसिकली आपण बघायला गेलो तर ही कोल्ड सप्लाय चेन ही पूर्णपणे इंधनावर चालणारी एक लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे. आपलं दूध, फळे, भाज्या, औषधं टिकवण्यासाठी आपल्याला शीतगृहांची मदत लागते. आणि शीतगृह आणि पॅकेजिंग ह्या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आणि मी एक फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून एक सातत्याने सांगतोय की अन्नाचं रक्षण करणारं कवच म्हणजे पॅकेजिंगच आहे. आणि हे एक पूर्णपणे पेट्रोलियमवर आधारित आहे. आपण जेव्हा प्लास्टिक फिल्म्स किंवा रेझिन्स वापरतो ते कच्च्या तेलाची एक उपउत्पादने आहेत. आणि होर्मुझ संकटामुळे कच्चं तेल महागलं की पॅकेजिंग मटेरियलच्या किमती जवळपास 30 ते 40% आपोआप वाढतात. अच्छा. आणि हा आकडा एकदम खूप मोठा आहे. 30 ते 40% पॅकेजिंग आता कशी होणार, काय होणार. आणि याचा परिणाम असा होतो की मूळ जी अन्नाची किंमत कमी असते पण पॅकेजिंगचा खर्च आता जास्त होतोय. आणि अनेक लघु आणि मध्यम जे उद्योग आहेत हे खर्च न पेलू शकल्यामुळे काही म्हणजे बंद पडण्याची पण शक्यता आहे. जर पॅकेजिंग नसेल तर अन्नाची वाहतूक होऊ शकणार नाही आणि त्याची कोणत्याही अन्नाची फूड सप्लाय म्हणजे शेल्फ लाईफ ही वाढणार नाही. आणि ह्यामुळे फूड सप्लायचं म्हणजे फूड वेस्टेजचं प्रमाण हे वाढणार ना. आपण जर उत्पादन करून लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही तर म्हणजे एकदम हे वाढलं तर ह्याचा गंभीर परिणाम आपल्या एक शेतकरी बंधू भगिनीवर होऊ शकेल. आणि तसं बघायला गेलं तर भारताचं हे आपण फूड वेस्टेज आहे ते डेव्हलप्ड कंट्रींपेक्षा खूप आहे. याचं एक ज्वलंत उदाहरण देतो. म्हणजे आपले आता श्रोते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असतील, हे ऐकत असतील, महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही आपल्या गावाच्या APMC मार्केटजवळ सकाळी सकाळी जा आणि तिथं तुम्हाला अन्नाचे ढिगारे सापडतील. ह्याचाच अर्थ जे खेड्यापाड्यातून छोट्या छोट्या गावामधून आपल्या शेतकरी बंधू भगिनींनी जे पुरवलेले अन्न आहे, भाजी, फळं, म्हणजे ह्याचा परिणाम आपल्याला एक मोठ्या प्रमाणात दिसेल आता. खरंय. आणि तुम्ही सांगता ते खूप महत्त्वाचं आहे की अन्नाची नासाडी होता कामा नये, कारण ते उगवताना खूप कष्ट तर लागतात, वेळही लागतो आणि मेहनतसुद्धा लागते. सो खरं तर खूप छान आणि महत्त्वाची माहिती तुम्ही देताय, पण आपल्याकडे वेळेचं बंधन मात्र नक्कीच असतं. तर लहान आणि मध्यम उत्पादन करणारे जे उद्योग असतात ते आयात निर्यात करू शकतात की फक्त मोठे उद्योगच करू शकतात? आणि या सगळ्या गोष्टींचा छोट्या उद्योगांवर काय परिणाम होतो? जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल तुम्ही? आता जग लहान झालेलं आहे. ग्लोबलायझेशनमुळे सगळं जवळ आलंय. जग हे खेडं झालेलं आहे. आणि खरं तर आपल्याला गरज आहे आपल्या शेतकऱ्यांना आणि लहान उद्योजकांना आपण एक रीच आऊट करण्याची आम्ही आहोत हे सांगण्याची. कारण मी जसं आधी बोललो की त्यांच्या तिथे एक सेल्फ सफिशियन्सी रेशो दुसऱ्या देशांचा म्हणजे गल्फ, मिडल ईस्ट सारख्या देशांचा कमी आहे.
त्यांच्यामुळे त्यांना ह्या गोष्टीची नितांत गरज पडते आपल्या ॲग्रिकल्चर प्रोड्यूसची. आणि त्यासाठी आपण आणि गव्हर्नमेंटच्या पण खूप सबसिडीज आहेत, स्कीम्स आहेत. जसा माझा हा एक्सपिरियन्स आहे आधी मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगच्या नोडल एजन्सीमध्ये होतो मी. तर आपल्या इथे वेगवेगळे मेगा फूड पार्क्स आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने इंट्रोड्यूस केलेले. आणि परत PMFME ही पण एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे. MSCसाठी हा थोडा एक कसोटीचा वेळ थोड्या क्षणासाठी असू शकतो. पण मी त्यांना शेवटचे 3 सल्ले देईल. आपल्या प्रक्रियेत जे शक्य आहे तिथे विजेचा आणि इंधनाचा वापर कमी करा आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगकडे वळण्याची नितांत गरज आहे. कारण स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंगमुळे बऱ्याच आपण ऊर्जेचा जो प्रसार आहे, म्हणजे ऊर्जा जेवढी लागते ऊर्जेचा आपण वापर थोडासा आपण कमी करू शकतो. आणि खरं ही गरज पण आहे आजच्या ह्या काळाची. आणि जागतिक आयातीवर अवलंबून न राहता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या कच्चा मालाच्या आधारित उत्पादने निर्मित करा. म्हणजे आता आपण उपलब्ध वेगवेगळ्या रॉ मटेरियल्सवर अवलंबून राहतोय. पण आपण आपले जे रॉ मटेरियल्स आहेत अवतीभोवतीचे आपल्या गावातले, त्यापासून आपण एक वेगवेगळे फॉर्म्युलेशन्स डेव्हलप करण्याची आपल्याला खूप नितांत गरज आहे. अच्छा. आणि भारत सरकारच्या ज्या योजना आहेत, जसं PMFME स्कीमसारख्या अनेक योजनांचा फायदा घेऊन तंत्रज्ञान अपग्रेड करण्याची ही पण एक गरज आहे. आपलं हे भविष्य एकदम सस्टेनेबल मॉडेल्सचं आहे. आपण जर आत्ताच सावध झालो नाही तर जागतिक घडामोडी आपल्या ताटातील अन्नाचं नियंत्रण करतील. आपल्याला अन्नाकडे सुरक्षेच्या नजरेतून बघण्याची गरज आहे, केवळ व्यवसाय म्हणून नाही. कारण आपल्या देशाची अन्नसुरक्षा ही आपणच सांभाळू शकतो. आणि खरं झालं तर आपण हे सांभाळताना आपणच आपली ही अन्नसुरक्षा जर सांभाळली तरच आपला देश बलसागर भारत होईल. क्या बात आहे. आणि मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण थांबूया की अन्न सुरक्षा आणि त्याचप्रमाणे अन्नाची नासाडी न करणं या सगळ्या गोष्टींची जबाबदारी एका सुजाण नागरिकावर नक्कीच आहे. आणि त्याचा जर लक्षपूर्वक वापर केला तर सगळेच सुखी होतील. तुम्ही मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि इतकी मौलिक माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. धन्यवाद. म्हणजे याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.